नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून थेट शासन निर्णय निर्गमित करत जी.आर. आलेला आहे आणि या जी.आर.नुसार तातडीने निधी वितरणाची प्रोसेस सुरू करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे। तातडीने निधी वितरित करण्याची त्या ठिकाणी सूचना सुद्धा दिलेली आहे। नक्कीच ही महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा वितरण होत आहे आणि नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे। 2-3 दिवसापूर्वी जून जुलै हप्ता वितरण झालेला आहे आणि त्यानंतर असा नवीन शासन निर्णय नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। पहा, ज्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांनी सुद्धा काळजी करायची गरज नाही, कारण जुलैचा हप्ता सुद्धा लवकरच वितरित केला जाणार आहे। जुलैचा हप्ता येण्यापूर्वीच या ठिकाणी ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा वितरण, तातडीने वितरण करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि हा शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चला तर मग थोडाही उशीर न करता थेट शासन निर्णय जाणून घेऊया। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, तातडीने वितरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिनांक 3 जुलै 2026 रोजी हा शासन निर्णय आला असून या शासन निर्णयानुसार तातडीने वितरण करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि ही मोहीम आता सुरू होत आहे। पहा, ऑगस्टच्या वितरणाची तारीख सुद्धा आलेली आहे। ऑगस्टमध्ये नेमकं कधी वितरण होणार आहे याची तारीख या जी.आर. मध्ये दिलेली आहे, त्यामुळे सविस्तर व्हिडिओ पहा, स्किप करू नका। हा पुढे या पत्रामध्ये म्हणजेच या शासन निर्णयामध्ये संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दिव्यांग व अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। सबक दिव्यांग विवाह या घटकासाठी एकूण 1.5 लाख आणि दिव्यांग विवाहासाठी 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात येते आणि त्या संदर्भात या ठिकाणी पहा, हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे तातडीने वितरण करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो शासन निर्णय आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना ऑगस्ट हप्ता वितरणासाठीचा नाही, परंतु ऑगस्टमध्ये दिव्यांग प्रोत्साहन साठीची म्हणजे दिव्यांग विवाह प्रोत्साहनासाठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे, दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेचं अनुदान वाटप करण्यात येणार आहे आणि ऑगस्टमध्ये हे वितरण होणार आहे। त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार पाहू शकता, संदर्भ क्रमांक 1 मधील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राप्त केलेल्या अर्जावरील दिनांक 21 जुलै 2026 पर्यंत निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना सदर निधी जो आहे तो 31 जुलै 2026 पर्यंत वितरित करण्यात यावा आणि कोणत्याही पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्यात येणार आहे। सदर सचिव तथा सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण यांनी घ्यायची आहे ही दक्षता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, अध्यक्ष, जिल्हा परिषद, महापौर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभाचं वितरण करावं अशा पद्धतीचे स्पष्टपणे निर्देश, स्पष्टपणे सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आणि पाहू शकता, हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाचे जे ऑफिशियल साईट आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्याबरोबर हा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक पाहण्यास मिळणार आहे। तर सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे, जून जुलै हप्ता वितरण होत आहे। हप्ता वितरण काही लाभार्थ्यांना झालेलं आहे, काही लाभार्थ्यांना सुरू आहे। मात्र पहा, दिव्यांग व्यक्तींसाठी नक्कीच ऑगस्ट महिना खूप महत्त्वाचा असणार आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांनी विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अप्लाय केलेला आहे, नोंदणी केलेली आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना, त्यांची निवड झालेल्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 15 ऑगस्ट 2026 रोजी या योजनेचं अनुदान वितरित केलं जाणार आहे। दिव्यांग व्यक्तीचा विवाह झाला असेल तर 2.5 लाख रुपये इतकं अनुदान देण्यात येतं आणि जर दिव्यांग व्यक्तीसोबत एका अव्यंग व्यक्तीचा विवाह झालेला असेल तर त्यांना 1.5 लाखाचं अनुदान आहे आणि हे अनुदान तुम्हाला 15 ऑगस्ट 2026 रोजी जे लाभार्थी 2026 या वर्षामध्ये पात्र ठरलेले आहे, ज्यांनी नोंदणी केलेली आहे, ज्यांची निवड झालेली आहे, अशा लाभार्थ्यांना
हे अनुदान वितरित केलं जाणार आहे ऑगस्टच्या 15 तारखेला. 15 ऑगस्ट नक्कीच महत्त्वाची तारीख असणार आहे. ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होत आहे. मात्र लक्षात घ्या, हे अनुदान विवाह प्रोत्साहन योजनेचं आहे. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेअंतर्गतले हे अनुदान आहे, ना की ऑगस्टचं जो महिन्याचं जे अनुदान मिळतं तुम्हाला ते नाही सध्या, पण हे विवाह प्रोत्साहन योजनेचं अनुदान देण्यात येत आहे. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.